लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 26,000 मतदार वाढले. प्रति वर्षाला 5,229, प्रति महिन्याला 435. विधानसभा 2019 ते लोकसभा 2024 18,490 मतदार वाढले. 4,100 प्रत्येक वर्षाला म्हणजे 341 महिन्याला वाढले. लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 हे जास्त महत्वाचं आहे. 6 महिने 14,116 मतदार वाढले म्हणजे महिन्याला 1,173. पण महत्वाचं असं आहे, अशी यादी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतो 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2024 ला म्हणजे एका महिन्यात या यादीवर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. ही यादी ऑटोमॅटिकली ही लोड झाली, त्याचा विरोध सुद्धा आम्हाला करता येत नाही, आक्षेप सुद्धा करता येत नाही. एका महिन्यात त्यांनी किती मतदार वाढवले? माझ्या मतदारसंघामध्ये 4,891 मतदार हे एका महिन्यामध्ये शेवटच्या यादीमध्ये वाढवले. त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार सुद्धा नाही तिथं आक्षेप घेण्याचा. दुर्दैव आहे. लोकशाही मेली का काय? इलेक्शन कमिशन लोकशाहीला मारतं का काय असा प्रश्न हे बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं.